मंडळी रामराम, मी राम पांडे, अंकुर सीड्स प्रतिनिधी। मंडळी, आज आपण आलो आहे बोरगाव काकडे, तालुका चिखली या गावातील प्रगतशील कास्तकार शेषराव सोरमारे यांच्या शेतामध्ये आलो आहे। अंकुर कंपनीनं जे की नवीन संशोधित तुरीचं वाण, जे की 140 ते 150 दिवसात येणारं वाण आणलं आहे, मार्केटला दिलं आहे। असेच आपले शेतकरी बंधू आहेत, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलं आहे आणि त्यांच्या शेतामध्ये अंकुर तेवरा 7 एवढ्या जबरदस्त पद्धतीत आला आहे का खूप चांगलं, अतिशय चांगलं आला आहे। अशातच या वाणाबद्दल आपले जे शेतकरी मित्र आहे, शेतकरी बंधू आहे, त्यांचं काय मनोगत आहे या वाणाबद्दल एवढं आपण जाणून घेऊ। तर भाऊ दादा रामराम। रामराम। आपलं नाव सांगसाल? शेषराव सुधाकर सोरमारे, गाव कोणतं येते बरं? बोरगाव काकडे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। बरं, आपला मोबाईल नंबर? 95 52 65 92 30। अच्छा भाऊ, आपण आपल्या शेतामध्ये कोणतं वाण लावलं आहे? अंकुर कंपनीचं 13-7। अंकुर कंपनीचं 13-7, जे की नवीन संशोधित वाण आहे। संशोधित। याच वर्षी आपण हे मार्केटला दिलं आहे। या वाणाबद्दल तुम्ही हे वाण कसं निवडलं बरं? आपल्या मित्राकडून माहिती मिळाली आपल्याला की हे अतिशय लवकर येणारं वाण आहे म्हणे। अच्छा, अतिशय लवकर येणारं वाण आहे। त्या वाण निवडत असताना अतिशय लवकर, बरं काय कारण बरं हे वाण निवडायला तुम्हाला? कारण आपल्याकडे पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण तिसरं पीक घेऊ शकतो। तिसरं पीक तुम्ही निश्चित घेऊ शकता। तिसरं पीक वगैरे कोणतं घेणार आहे यामध्ये? आता आपण याच्यामध्ये गहू घेणार आहे। गहू घेणार आहे। गहू हरभरा आपण या वाणामध्ये घेऊ शकतो। बरं, तुमची लागवड दिनांक काय बरं? 19 जून 2025। सोयाबीनमध्ये होतं का? सोयाबीन तूर होतं। आजची तारीख काय आहे? आजची 4 नोव्हेंबर 2025। जर दोघी तारखेतला अंतर कधी पाहतो तर 4 महिने होतात 4 एकंदरीत। महिने झाले। 4 महिन्यामध्ये आज तुमच्या तुरीला शेंगा किती प्रमाणात आहे? आता 100% सेटिंग झालेली आहे 100% आणि दाणे पूर्णपणे भरलेले आहेत। अच्छा, इतर तुरी जर कधी पाहतो म्हटलं तर काय परिस्थिती आहे? सध्या फुलच दिसत आहेत, फक्त फुलं, शेंगा कुठे दिसत आहे सेटिंग दिसत नाही। का? याला भरपूर शेंगा दिसतात तुम्हाला। बरं, मला एक सांगा, बरेचशी संकल्पना असते, याला वातावरणाशी काही फरक पडतो का? नाही, आता पावसाळा लगातार चालू आहे, 6 महिने झाले, म्हणजे मे महिन्यापासून लगातार पाऊस चालू आहे। यावर्षी पण याला सेटिंगचा, पावसाळ्यात काही सेटिंगला प्रॉब्लेम आला नाही यावर्षी याला। पावसाळा चालूच आहे आणि आताही मागील 10 दिवसापासून पाऊस लगातार सुरूच आहे. पाऊस चालू आहे. लगातार पाऊस सुरू आहे। बरं, यामध्ये सेटिंग वगैरे असं काही फुलाला झपका बसला का काही असं नाही काही? नाही, पावसाळ्यात काही अडचण नाही याला, म्हणजे पाऊस पडला तरी याचं फुलगळ झाले नाही, फुलगड झाली नाही, पाऊस पडला तरी। आणि हे धुवारी वगैरे म्हणतो आपण त्याचा? धुवारीचा काही फरक पडला नाही, कारण फवारणी आपण बरं, व्यवस्थित काय केलेली काय आहे। फवारणी घेतलं होतं? आपण पहिली फवारणी घेतली होती आपलं रोको, हां, त्यानंतर अलिका बरं, आणि इसाबिया, आणि दुसरी साधीच फवारणी घेतली होती? हो साधी। आणि दुसरी फवारणी घेतली होती ॲम्प्लिगो, हां, मिस्टर टॉप आणि याचं सिंजेंटाचं क्वांटिटी घेतलं होतं। क्वांटिस घेतलं होतं। म्हणजे बुरशीनाशक एक तुम्ही चांगलं समजा चांगलं त्यामध्ये घेतलं. अमिस्टोर टॉप घेतलं होतं। काय फरक वाटला बरं तुम्हाला? फरक म्हणजे फुलगळ झाले नाही, फुलगड झाली ना त्यामुळे थोडं। बरोबर। आणि हे काय सर्व शेतकरी अशी फवारण्या घेतच असतात, पण अशा परिस्थितीत दुवारीचा याला फटका बसला फटका का? बसला नाही, नाही बसला। कारण वेळेच्या वेळेवर फवारणी झाली। अच्छा, यामध्ये सोयाबीन काढून किती दिवस झाले? सोयाबीन काढून जवळपास 3 हप्ते आले। 3 हप्ते झाले। काय गोष्ट करा, 20 दिवस। 20 दिवस झाले। नेमकं सोयाबीन काढलं आणि लगेच तुमच्या शेतामध्ये तुरीच्या आज शेंगा पक्क्यात। हो, काय वाटतं बरं, अजून किती दिवसात तूर येऊन जाईल? आता 20-22 दिवसात काढण्याला येऊ शकते, काढणीला येऊ शकते। हो. म्हणजे जर कधी विचार करतो म्हटलं तर 20-25 तारखेला तुमचं सोंगून मोकळं होईल। मोकळं होऊन रान म्हणजे मोकळं होतं। नोव्हेंबरमध्ये तुम्हाला काहीतरी दिवस तुमच्या रब्बी प्लॅनिंगसाठी भेटतात। असं एकंदरीत मित्रांनो, अंकुर कंपनीचं नवीन संशोधित वाण आहे 13-7। हे वाण आपल्या या शेतामध्ये, आणि शेतकरी बंधूंचे पण आपण थोडं मनोगत घेतलंच, त्यांना कसं वाण वाटलं ते तर आहेच। आणि एवढं खूप चांगलं वाण आहे का याला शेवरा भाऊ कसा आहे बरं? शेवडा याचा खूप लांब आहे सर, म्हणजे आतापर्यंतच्या प्रचलित वाणापेक्षा याला लांब शेवडा आहे। थोडक्यात सांगायचं तर तुम्ही असा शेवरा कुठं पाहिलाच नाही असं नाही, म्हणायचं आतापर्यंत तुम्हाला? पाहिलाच नाही। अच्छा, म्हणजे हे वाण फुल नाविन्यपूर्ण आहे। नाविन्यपूर्ण वाण आहे। बरं, हे वाण जर कधी शेतकऱ्यांना पेरलं तर काय राहील बरं? असं हे कोरडवाहू शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारं वाण आहे, वरदान? कारण आहे त्या ओलावर याची सेटिंग पूर्ण होऊन जाते। अच्छा, आणि ज्यांच्याकडे पाणी आहे हा, त्यांना तिसरं पीक घेण्यासाठी हे अच्छा, म्हणजे चांगलं त्या पण वाण आहे. शेतकऱ्याला वरदानच ठरणार आहे। कोरडवाहू आणि ओली ती दोन्हीसाठी चांगलं आहे। अच्छा, म्हणजे अंकुर 13-7 हे शेतकऱ्यांना वरदान असं एक देणारच आहे। देणार आहे, म्हणजे निश्चितच आणि ओली. निश्चितच मंडळी, अंकुर 13-7 हे शेतकऱ्यांना वरदान ठरणारं वाण आहे। अंकुर 13-7 हे लाल तुरीचं वाण आहे आणि 100% लवकर येते। आज जर कधी 4 महिन्यामध्ये शेंगा कुठल्याच वाणाला पाहायला भेटत नाही, असं एकच वाण आहे 13-7, तर याला शेंगा तुम्हाला 4 महिन्यामध्ये लागल्या आणि 4, सव्वा 4, 4.5 महिन्यामध्ये पीक सोंगणीला येऊन आणि आपलं पीक तयार होणार आणि दुसरं रब्बीचं पीक यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, भाजीपाला असेल हे लागणार।
एवढ्यातच थांबतो मित्रांनो, धन्यवाद.